नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या फेवरेट यूट्यूब चॅनल मराठी बुकिशमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत द सायकोलॉजी ऑफ मनी, पैशाचे मानसशास्त्र. याच्यातील आपण चॅप्टर नंबर 5ला आज सुरुवात करणार आहोत. याच्या आधी याच्यावर आपले 4 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत आणि त्या 4ही चॅप्टरचे व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड झालेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर कृपया सगळ्यात आधी ते पहा, नंतरच या व्हिडिओकडे या. तर मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक पण करा, कारण आपला एक लाईक आपल्यासाठी एक मोटिवेशन असतो. तर चला मग मित्रांनो, बिना टाईम वाया घालवता व्हिडिओला करू स्टार्ट. चॅप्टर नंबर 5. चॅप्टरचे नाव आहे श्रीमंत होणे विरुद्ध श्रीमंती टिकवणे. श्रीमंत होण्याचे हजारो मार्ग आहेत आणि त्यावर अगणित पुस्तके आहेत, पण श्रीमंती टिकवण्याचा एकच मार्ग आहे, काटकसर आणि कायम वाटणारे भय याचे काही प्रमाणात मिश्रण. या विषयावर आपण पाहिजे तेवढी चर्चा करत नाही. आपण सुरुवात करूया या 2 गुंतवणूकदारांच्या कथांनी. हे दोन्ही गुंतवणूकदार एकमेकांना ओळखत नव्हते, पण मागच्या शतकात या दोघांच्या जीवनात असे प्रसंग आले की त्यावेळी त्यांना अत्यंत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले. जेसी लिव्हरमोअर त्याच्या काळातील एक महान स्टॉक ब्रोकर होता. त्याचा जन्म झाला 1877 साली. रोखे व्यापार हा व्यवसाय म्हणून स्वीकारता येतो हे कोणाला समजण्याआधी तो एक व्यावसायिक स्टॉक ब्रोकर झाला. वयाच्या 30व्या वर्षी चलनवाढीचा हिशेब धरून त्याच्या संपत्तीचे मूल्य $100 दशलक्ष इतके होते. 1929 सालापर्यंत जेसी लिव्हरमोअर जगात एक बुद्धिमान व यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळखला जाऊ लागला. 1929 साली शेअर मार्केट गडगडले आणि त्यातून जागतिक आर्थिक महामंदीची चाहूल लागली. या घटनेने त्याचे नाव इतिहासात अजरामर झाले. 1929च्या ऑक्टोबरच्या एका आठवड्यात शेअर बाजाराचे मूल्य 30% घटले. त्या आठवड्यातील दिवसांचे मग नामकरण झाले काळा सोमवार, काळा बुधवार आणि काळा गुरुवार. 29 तारखेला लिव्हरमोअरची पत्नी डोरोथी बाजाराच्या बातम्या ऐकून उद्ग्रीव होऊन बसली होती. या बाजारात तिच्या नवऱ्याचे काय होणार ही भीती तिला सतवत होती. वॉल स्ट्रीटवर तेजीवाल्यांच्या आत्महत्यांच्या बातम्यांचे पेव फुटले होते. तिने आणि तिच्या मुलांनी जेसीला दरवाजातच गाठले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तिची आई बातम्यांनी इतकी त्रासली होती की तिने एका खोलीत आपले तोंड लपवले होते. ती मधूनच जोरजोरात रडत होती. जेसीचा चरित्रकार टॉम रुबिथॉन लिहितो, जसे काही क्षण गोंधळलेल्या अवस्थेत दरवाजात उभा राहिला. त्याला समजेना की काय चालले आहे ते. मग त्याची बातमी सगळ्यांना सांगितली. त्याच्या नशिबाने त्या दिवशी त्याने बाजार गडगडणार या अंदाजाने शेअर विकले होते. म्हणजे आपण उद्ध्वस्त झालो नाही? डोरोथीने विचारले. मुळीच नाही डार्लिंग, माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगला आणि भाग्याचा दिवस आज होता. आपण प्रचंड श्रीमंत झालो आहोत आणि आता या पैशाने तुम्ही पाहिजे ते करू शकता, जेसीने हसत हसत उत्तर दिले. डोरोथी तिच्या आईकडे पळत गेली आणि तिने तिला ही आनंदाची बातमी सांगितली. एका दिवसात जेसी लिव्हरमोअरने $3 अब्ज जास्त फायदा कमवला होता. स्टॉक एक्सचेंजच्या सगळ्यात वाईट काळात तो जगातील मोजक्या श्रीमंत माणसापैकी एक झाला. जेसी आणि त्याचे कुटुंब त्याचा आनंद साजरा करत असताना एक माणूस न्यूयॉर्कच्या रस्त्यावर भनंगसारखा फिरत होता. अब्राहम जर्मन्स्की हा एक करोडपती स्थावर संपदेचा विकसत होता. 1920 सालच्या तेजीत त्याने भरपूर पैसा कमवला होता. जेव्हा आर्थिक तेजी आली तेव्हा त्याने न्यूयॉर्कच्या इतर करोडपतीप्रमाणे रोखे बाजारात पैसे गुंतवले. 26 ऑक्टोबरच्या आवृत्तीत द न्यूयॉर्क टाइम्सने एका शोकांतिकेबद्दल 2 परिच्छेद छापले. माउंट व्हायरनॉनच्या मिसेस अब्राहम जर्मन्स्की यांनी काल सकाळी मी बर्नार्ड एच. सँडलर 225 ब्रॉडवे यांना तिच्या नवऱ्याचा शोध घेण्यास मदत मागितली. तो गुरुवारी सकाळपासून बेपत्ता झाला आहे. त्याचे वय 50 आहे आणि तो एक धनाढ्य स्तरावर मालमत्तेचा विकसक आहे. त्याने रोखे बाजारात प्रचंड गुंतवणूक केली होती. सँडलरने सांगितले की मिसेस जर्मन्स्की याला सांगितले की तिला एकाने माहिती दिली आहे की त्याने त्याला टिकर टेपचे तुकडे करीत विमनस्क अवस्थेत ब्रॉडवेच्या दिशेने जाताना पाहिले आहे. अब्राहम जर्मन्स्कीचा शेवट हा असा झाला. केवढा मोठा विरोधाभास. 1929च्या ऑक्टोबर महिन्यात जो रोखे बाजार गडगडला त्याने जेसी लिव्हरमोअरला जगातील धनाढ्य माणसांच्या पंक्तीत नेऊन बसवले. अब्राहम जर्मन्स्कीला रस्त्यावर आणले. बहुधा त्याच्यातच त्याचा अंत झाला असावा. पण 4 वर्षांनी त्यांच्या या कथा परत एकदा एकमेकास स्पर्श करून गेल्या. 1929 साली झालेल्या अतोनात फायद्यामुळे लिव्हरमोअरने फाजील आत्मविश्वासाने बाजारात जास्त धोके पत्करण्यास सुरुवात केली. यात झालेल्या तोट्यामुळे तो कर्जबाजारी झाला आणि शेवटी रोखे बाजारात स्वतःचे सर्वस्व गमावून बसला.
या अपयशाची लाज वाटून आणि अपमानित होऊन तो 1933 साली 2 दिवस नाहीसा झाला. त्याची पत्नी त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडली आणि द न्यूयॉर्क टाइम्सने बातमी आली, जेसी लिओमोर रोखे बाजारातील एक दलाल राहणारा 1100 पार्क एव्हेन्यू काल दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे. तो परत आला, पण त्याचे भवितव्य स्पष्ट होते. त्याने शेवटी स्वतःचे आयुष्य संपवले. काळ वेगवेगळे होते, पण या दोघांच्याही व्यक्तिमत्वात एक गोष्ट समान होती. त्यांनी संपत्ती कशी मिळवायची याचे उत्कृष्ट ज्ञान होते, पण ती टिकवायची कशी हे नव्हते. आता तुम्ही स्वतःला कदाचित धनाढ्य म्हणणार नाही, पण या दोघांच्या उदाहरणाचा धडा प्रत्येकाला लागू आहे, मग तुमचे उत्पन्न कितीही असू दे. पैसे कमवणे ही एक वेगळी बाब आहे आणि मिळालेला पैसा टिकवणे ही वेगळी. जर मला कोणी एका शब्दात आर्थिक यशाचे वर्णन करण्यास सांगितले तर मी म्हणेल तग धरणे. 6व्या प्रकरणात आपण पाहणार आहोत की 40% कंपन्या ज्यांनी यश मिळवून रोखे बाजारात स्थान मिळवले त्यांची किंमत कालांतराने खूपच कमी झाली. फोर्ब्स 400 या जगातील श्रीमंतांच्या यादीत एका शतकात 20% उलाढाल होते. या उलाढालीच्या मागे मृत्यू आणि संपत्तीचे हस्तांतरण ही कारणे नसतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तग धरून राहणे कठीण आहे, पण त्याचे कारण पैसे कमविणे आणि तो पैसा टिकून ठेवणे ही 2 वेगवेगळी कौशल्ये आहेत. हे आपण लक्षात घेत नाही. पैसे कमविण्यासाठी आपल्याला जोखीम उचलावी लागते, आशावादी राहावे लागते आणि प्रत्यक्ष व्यवहारामध्ये भाग घ्यावा लागतो. पैसा टिकून ठेवण्यासाठी आपल्याला जोखमीच्या बरोबर विरुद्ध गोष्टी लागतात. विनय आणि तुम्ही जे कमावले आहे ते कोणीतरी कमी वेळात लुटणार आहे हे भय. या 2 गोष्टी तुमच्या मनात कायम असाव्या लागतात. त्याला काटकसरीपणा लागतो आणि तुम्ही जे मिळवले आहे त्यातील काही भाग तरी तुमच्या भाग्याने मिळाला आहे हे जाणीव सतत मनात असावी लागते. याचाच अर्थ भूतकाळात तुम्हाला मिळालेले यश तुम्हाला निरंतर मिळत राहणार याची जाणीव तुम्ही सतत मनात बनवली पाहिजे. सेकोया कॅपिटल या कंपनीचा कोट्याधीश प्रमुख मायकल मॉर्टिज याला चार्ली रोज याने त्यांनी कंपनी एवढी यशस्वी का आहे असे विचारले. त्याने उत्तर दिले, दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक. काही व्हेंचर कॅपिटल कंपन्या 5 ते 10 वर्षे यश मिळवतात, पण सेकोयाने गेली 40 वर्षे आपली यशाची कमान सतत उंचावत ठेवली आहे. रोजने अर्थातच पुढचा प्रश्न विचारला, ते कसे शक्य झाले? मॉर्टिज म्हणाला, मला वाटते आमचा धंदा बसेल याचे आम्हाला सतत भय वाटते. रोज म्हणाला, खरंच फक्त भयग्रस्त लोक तग धरतात की काय? मॉर्टिज म्हणाला, बऱ्याच प्रमाणात त्यात सत्य आहे. आम्ही उद्या हा आजच्यासारखा नसणार हे गृहीत धरलेले असते. आमच्या यशाचे फाजील कौतुक करणे बसणे आम्हाला परवडणारे नाही. कालच्या यशाचे रूपांतर उद्याच्या सौभाग्यात होईल हे आम्ही गृहीत धरून करू शकत नाही. परत आपण तग धरणे याच गोष्टीकडे वळतो. बुद्धी आणि अभिनिवेश या गुणांपेक्षा संपत्ती टिकवण्यात तग धरण्याची क्षमता जास्त महत्त्वाची असते. एखाद्या व्यवस्थेत पलटलावरून पुसले न जाता किंवा परिस्थितीला शरण न जाता दीर्घकाळ तग धरण्याची क्षमता ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. त्यानेच सगळा फरक पडतो. तुमच्या धोरणांचे हे महत्त्वाचे अंग असले पाहिजे, मग ते गुंतवणुकीचे धोरण असो किंवा तुमच्या उद्योगाचे धोरण असो. तग धरण्याची मानसिकता पैशाच्या किंवा संपत्तीच्या बाबतीत एवढी महत्त्वाची असण्याची 2 कारणे आहेत. एक कारण स्पष्टच आहे, काही फायदे एवढे प्रचंड असतात की तुम्ही स्वतःचे सर्वस्व पणाला लावू शकता. आणि दुसरे म्हणजे आपण 4थ्या प्रकरणात वाचलेले तुमच्या सामान्य जाणीवेच्या विरुद्ध असलेल्या गणिताचा चक्रवाढी परिणाम. जर तुम्ही तुमच्या संपत्तीला वाढवण्यासाठी काही वेळ दिलाच तर चक्रवाढ तिची भूमिका पार पाडू शकते. ते म्हणजे ओकेची झाडे लावण्यासारखे आहे. एका वर्षात तुम्हाला त्याची वाढ दिसत नाही, 10 वर्षानंतर त्याची वाढ लक्षात येऊ लागते आणि 50 वर्षानंतर जे काही समोर दिसते ते अफाट असते. पण ती अफाट संपत्ती टिकवण्यासाठी अनपेक्षित अचानक येणाऱ्या चढउतारात तग धरण्याची क्षमता असावी लागते. आणि चढउतार हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच. आपण वॉरेन बफेने त्याच्या गुंतवणुकीवर एवढा परतावा कसा मिळवला याची चिकित्सा करण्यात अनेक वर्ष घालवू शकतो. त्याने उत्तम कंपन्या कशा स्थापना केल्या, स्वस्तात रोखे कसे विकत घेतले, त्याच्याकडे सर्वोत्तम व्यवस्थापक कसे आले, अशा अनेक गोष्टी. या सगळ्याचा अभ्यास करणे अवघड आहे. कदाचित काही जण तो करीतही असतील, पण त्याने काय केले नाही किंवा कुठल्या गोष्टी टाळल्या हेही तेवढेच महत्त्वाचे आहे, किंबहुना जास्तच महत्त्वाचे आहे. त्याने कर्जबाजारी होण्याचे कटाक्षाने टाळले. त्याने मंदीच्या 14 अवतरणे पाहिली, पण त्याने एकाही मंदीत सैरभैर होऊन त्याचे रोखे विकले नाहीत. त्याने कधीच त्याच्या प्रतिष्ठेला कलंक लागू दिला नाही. तो कधीच दुसऱ्याच्या पैशावर अवलंबून राहिला नाही. म्हणजे गुंतवणुकीचे व्यवस्थापन त्याने सार्वजनिक कंपनीतून केले नाही. अशा कंपन्यातून गुंतवणूकदारांना त्यांचे भांडवल काढून घेता येत नसते. गुंतवणुकीच्या एकाच तंत्राला तो चिटकून राहिला नाही. त्याने स्वतःची दमछाक करून घेतली नाही आणि त्याने निवृत्तीही घेतली नाही.
त्याने सर्व प्रकारच्या परिस्थितीत तग धरला, त्यामुळे दीर्घ आयुष्य मिळाले. नुसते शारीरिक नाही तर गुंतवणुकीमध्येही. वयाच्या 10 वर्षापासून ते कमीत कमी 79 वर्षापर्यंत संपत्तीच्या चक्रवाढीसाठी त्याने भरपूर अवधा केली आणि हा चमत्कार झाला. त्याच्या श्रीमंतीमागील खरे रहस्य हेच आहे. मी म्हणतो ते तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला रिक गुरियनची कथा ऐकलीच पाहिजे. तुम्हाला वॉरेन बफे आणि चार्ली मुंगेर या जोडीबद्दल बरेच ऐकले असेल, पण 40 वर्षापूर्वी यांच्यात अजून एक तिसरा माणूस होता ज्याचे नाव रिक गुरियन होते. वॉरेन, चार्ली आणि रिक हे एकत्रितपणे गुंतवणूक करीत असत, पण काही काळाने रिक गुरियनचे नाव ऐकू येण्यासे झाले, वॉरेन आणि चार्लीच्या तुलनेत तरी. गुंतवणूकदार मोहनीश पबराय याने एकदा वॉरेन बफेला रिकचे पुढे काय झाले हा प्रश्न विचारला. मोहनीशीला बफेचे उत्तर आठवले. वॉरेन बफे म्हणाला, मला आणि चार्लीला कधी ना कधी निश्चितच श्रीमंत होणार हे माहिती होते, पण आम्हाला त्याची घाई नव्हती. रिकही आमच्या एवढाच हुशार होता, पण त्याला श्रीमंत होण्याची घाई लागली होती. 1973 ते 1974 या काळात मंदीचा रिकचा कारभार कर्जाने तारला होता. त्या 2 वर्षात बाजार जवळजवळ 70% खाली गेला होता. साहजिकच त्याला मार्जिन भरण्याचे आदेश आले आणि बर्कशायरचे रोखे वॉरेनला विकले. वॉरेन म्हणाला, मी ते $40च्याही खालच्या किमतीत घेतले. रिकला ते विकावे लागले कारण त्याने कर्ज काढून इतर व्यवहार केले होते. चार्ली, वॉरेन आणि रिक हे तिघेही बुद्धिमान व श्रीमंत होण्यासाठी लागणारी सर्व कौशल्ये त्यांच्याकडे होती. पण वॉरेन आणि चार्ली या दोघांकडे अजून एक महत्त्वाचे कौशल्य होते, श्रीमंती टिकवून ठेवण्याचे कौशल्य. शेवटी तुमच्या लक्षात आले असेल की हेच कौशल्य सगळ्यात महत्त्वाचे आहे. नासिम तालेब हेच दुसऱ्या शब्दात मांडतो, श्रेष्ठत्व आणि असणे आणि तग धरणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पहिल्या गोष्टीत दुसरी गोष्ट आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत कितीही किमतीत मोजायला लागली तरी चालेल, पण आयुष्यात विनाश टाळलाच पाहिजे. आयुष्यातील आपत्तीमध्ये तग धरण्यासाठी या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत. नंबर 1, प्रचंड फायद्यापेक्षा माझ्या आर्थिक कणा मोडणार नाही याकडे मी जास्त लक्ष देईन आणि ते उद्दिष्ट जर मी पार पाडले तर मला आपोआपच जास्त फायदा होणार आहे, कारण मग मी संपत्ती वाढवण्यासाठी जास्त काळाची गुंतवणूक करू शकेन. त्यातूनच चमत्कार घडणार आहे यावर माझा विश्वास आहे. तेजीमध्ये कोणालाच रोख रक्कमची बाळगावी असे वाटत नाही. सगळ्यांना ती रक्कम कुठेतरी गुंतवावी आणि ती वाढवावी असेच वाटत असते. तेजीमध्ये ही संपत्ती रोख रकमेत बाळगली की त्यावेळी तुम्ही किती भुरसटलेच्या विचारांचे आहात असं वाटते, कारण चांगल्या रोख्यात पैसे न गुंतवल्यामुळे एक चांगली संधी हातातून निसटून जाते याची तुम्हाला सारखी जाणीव होत असते. उदाहरणार्थ, रोख रकमेवर 1% परतावा मिळतो तर रोख्यावर वार्षिक 10% मिळतो. हा जो 9%चा फरक आहे हा तुम्हाला रोज छळतो, तुमचा मेंदू कुरतडतो. पण रोख रक्कम तुम्हाला फक्त 1% परतावा देते हे खरे आहे का? कदाचित तो परतावा याच्या अनेक पटीत असू शकतो. तुम्ही मंदीचे उदाहरण घ्या. रोख रकमेमुळे तुम्हाला तुमचे रोखे कमीत कमी विकावे लागत नाही. तुमचा एक आततीय निर्णय तुम्हाला आयुष्यातून उठवू शकतो. तसे न होणे हे डझनावारी पैसे मिळवून देणाऱ्या संधीपेक्षा कितीतरी बरे म्हणायचे. जी वृद्धी धीम्या गतीने होते पण दृढ असते, ती वृद्धी योगायोगाने होणाऱ्या प्रचंड फायद्यावर अवलंबून नसते. जास्त काळ खंड न पडता दीर्घकाळ चांगला परतावा मिळत राहणे, विशेषतः गोंधळाच्या आणि पडझडीत, ही स्थिती शर्यत जिंकणार यात शंकाच नाही. नंबर 2, नियोजन हे महत्त्वाचे आहे, त्यात शंकाच नाही. पण गोष्टी नियोजनाप्रमाणे जर होत नसतील तर काय करायचे याचे नियोजन करणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. ते कुठले प्रसिद्ध सुवचन आहे बरं? तुम्ही नियोजन करता आणि तुमचे नशीब त्यावर असते. आर्थिक आणि गुंतवणुकीचे नियोजन महत्त्वाचे असते, कारण त्यामुळे तुमची कृती तर्काला अनुसरून आहे की नाही हे त्याने ताबडतोब समजते. पण काहीच योजनांचा उघड्या जगात निभाव लागतो. जर तुम्ही पुढील 20 वर्ष उत्पन्न, बचतीचा दर आणि बाजारातून येणारा परतावा याचा अंदाज बांधत असाल तर मागील 20 वर्षातील महत्त्वाच्या घटनांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. अशा घटना ज्यांचा कोणी अंदाज बांधू शकलेला नाही. सप्टेंबर 11, घरम बांधणीतील तेजी आणि त्यांचा बुडबुडा फुटणे, आर्थिक आपत्ती ज्यात लाखो अमेरिकन माणसांच्या नोकऱ्या गेल्या, त्यानंतर रोखे बाजारात आलेली तेजी आणि आता कोरोना व्हायरस. एखादी योजना किंवा नियोजन यशस्वी केव्हा म्हणायचे तर त्यांनी वास्तव्य परिस्थितीत टिकाव धरला तर. नुसत्या कागदावरच्या या योजना काय कामाच्या आणि काळाच्या उदयात काय दडले याबद्दल माणूस अनभिज्ञ असतो, हेच वास्तव्य आहे. चांगली योजना किंवा चांगले नियोजन हे वास्तव्य नाकारता नाही किंवा डोळे मिटूनही घेत नाही.
तर त्या परिस्थितीत होणाऱ्या चुकांसाठी जागा ठेवण्यावर भर देते. जर तुमच्या योजनेतील काही विशिष्ट भाग तंतोतंत तसंच असायला पाहिजे असा तुमचा आग्रह असेल तर तुमचे आर्थिक जीवन नाजूक होते. तुमच्या बचतीच्या दरात तुम्ही चुकांसाठी जागा ठेवलेली असेल आणि जर तुम्ही म्हणू शकाल जर पुढच्या 20 वर्षात वार्षिक 8% परतावा मिळाला तरच उत्तम आहे, पण 4% मिळाला तर ठीक आहे, तर ते नियोजन उत्तम आहे असे मी म्हणेन. बरेचसे आखाडे चुकतात कारण ते चुकीचे असतात म्हणून नाही, तर ते बांधताना अमुक परिस्थितीत अनुकूल असे गृहीत धरलेले असते. चुकांसाठी जागा ठेवणे, ज्याला सुरक्षितता, माया किंवा मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणतात, या महत्त्वाच्या तत्त्वाला आजकाल विशेषतः किंमत दिली जात नाही. मार्जिन ऑफ सेफ्टीसाठी आपण अनेक गोष्टी करू शकतो. उदाहरणार्थ काटकसरी, अंदाजपत्र, लवचिक विचारसरणी, योजनेला दिलेला वेळ थोडा सैल ठेवणे, अशा अनेक गोष्टी ज्याच्यामुळे निष्पन्न काही झाले तरी तुमच्या जगण्यातील आनंद कमी होत नाही. अशी योजना आखणे म्हणजे तुमच्या पुराणमतवादी होत नाही. पुराणमतवादी म्हणजे किमान धोके पत्करण्याची मानसिक तयारी नसणे. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजे विशिष्ट पातळीची जोखीम उचलताना तुमच्या यशाची आणि त्याची वेळी उद्भवणाऱ्या परिस्थितीतील तरुण जाण्याची शक्यता वाढते. मार्जिन ऑफ सेफ्टी किंवा सुरक्षितता, माया जेवढे जास्त तेवढी यश मिळालेच पाहिजे, ही तडफड कमी, ही त्यात जादू आहे. नंबर 3, बार्बल म्हणजे दोन्ही बाजूला 2 वजने लावलेली दांडी. व्यक्तिमत्व जगण्यासाठी आवश्यक आहे. भविष्याबद्दल आशावादी, पण तेथे आपण पोहोचू की नाही याचे सतत भय. आशावादी म्हणजे सगळे व्यवस्थित होणार आहे, चांगलेच होणार आहे असा विश्वास. ही व्याख्या अर्धवट आहे. परिस्थिती तुम्हाला अनुकूल आहे आणि दीर्घकाळ कितीही आपत्ती आली तरी शेवटी समतोल गाठला जाऊ चांगले निष्पन्न होणार आणि असा विश्वास, याला म्हणतात सरासर आशावाद. अर्थात या आपत्तीत तुमची दुर्दशा होणार आहे हे तुम्हाला माहीत असते, पण जेव्हा तुमच्याकडे सारासार आशावाद असतो तेव्हा तुम्हाला हेही माहीत असते की येणाऱ्या दीर्घकाळात वृद्धीचा आलेख हा उजवीकडे वर जाणारा असणार आहे. पण त्याचवेळी तुम्हाला हेही माहीत असते की प्रगतीच्या या रस्त्यावर अनेक भुसुरुंग पसरलेले आहेत आणि असणारच आहेत. प्रगतीही होणार आणि धोकेही नसणार असे होत नाही. अल्पकाळ कर्जबाजारी आणि दीर्घकाळात फायदा होणे हे सामान्य जाणिवेला पटत नाही, पण आयुष्यात बऱ्याच गोष्टी याच न्यायाने होत असतात. 2 वर्षांचे असताना बालकाच्या मेंदूत सिनॅप्टिक तंतू असतात, त्यातील 80% त्यांच्या 20व्या वर्षापर्यंत नष्ट होतात. याचा अर्थ असा नव्हे की 20व्या वर्षी माणूस तेवढा मंदबुद्धी होतो. प्रगती होत असताना काही गोष्टींचा नाश होणे हे शक्य आहे नव्हे. जे काही आहे आणि आवश्यक आहे ते टाकून देण्याचा एकच मार्ग आहे. समजा तुम्ही एक पालक आहात आणि तुमच्या पाल्याच्या मेंदूत डोकावून पाहण्याची दिव्य दृष्टी तुम्हाला मिळालेली आहे. त्या मेंदूत दररोज सकाळी तुम्हाला सिनॅप्टिक जोड कमी झालेले दिसतील. ते पाहून तुम्ही भंजाळून जाल. तुम्ही म्हणाल काहीतरी चुकते आहे, इथे किती विध्वंस चाललाय, किती हानी होतीये, काहीतरी केली पाहिजे, डॉक्टरला भेटायला पाहिजे. पण तुम्ही तसे करणार नाही, कारण तुम्ही ते पाहताय की ती एक सर्वसाधारण प्रगतीची प्रक्रिया आहे. अर्थशास्त्र, बाजार आणि व्यवसाय बहुतेक वेळा याच रस्त्यावरून मार्गक्रमण करतात. विध्वंसात प्रगती. गेल्या 170 वर्षात आपण जीवनस्तर 20 पटीने उंचावला, पण एखाद्या दिवस असा कदाचित गेला ज्या दिवशी निराशेने आपले मनास स्पर्श केले ना. त्यामागचे मूर्त कारण आपल्याला सापडले. भयभीत आणि त्याचवेळी आशावादी असणारी मानसिकता जपणे अवघड असते. कारण आहे आणि नाही हे स्वीकारण्यापेक्षा सूक्ष्म फरक स्वीकारणे अवघड असते. पण अल्पकाळ वाटणारे भय आणि संशय या गोष्टी दीर्घकाळ आशावाद जपण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. दुर्दैवाने JCCला हे तत्त्व शिकण्यासाठी त्याचा जीव गमावला लागला. वाईट काळाचा अंत आणि आता येणारा काळ चांगला असा संबंध त्याने लावला. श्रीमंती आल्यावर आता ती स्थिती तशीच राहणार आहे हे त्याने गृहीत धरले. त्याचबरोबर तो आता अजिंक्य आहे असाही भ्रम त्याला झाला. सर्वस्व गेल्यावर त्याने एक ठिकाणी त्याचे विचार प्रकट केले. मला वाटते डोक्यात हवा न जाण्याचे धडे घेण्यासाठी रोखे दलालाला कितीही किमतीत मोजावी लागली तरी ती योग्यच आहे. कितीतरी बुद्धिमान माणसे डोक्यात हवा गेल्यामुळे धुळीस मिळाली आहेत. तो एका महागडा रोग आहे आणि त्यापासून कोणाचीही सुटका नाही. त्याचा संसर्ग कुठेही आणि कोणालाही होऊ शकतो. आता आपण अडचणीच्या काळात होणाऱ्या प्रगती किंवा वृद्ध विषयी माहिती घेऊया. हे पटण्यास कठीण आहे, यात वाद नाही.
तर मित्रांनो इथे झाला चॅप्टर नंबर 5 आपला कंप्लीट. तर मित्रांनो तुम्हाला हे आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू मग नंतरच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 6च्या या व्हिडिओमध्ये. बाय बाय.